लहानपणी आई हा नाश्ता बऱ्याच वेळा बनवायची आणि मला खूप आवडायचा. सोबतच अनायाने सुद्धा तो खूप आवडीने खाल्ला आणि त्यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स मी टाकले की तो जास्तीत जास्त हेल्दी झाला पाहिजे. चला तर मग आज तुमच्याशी मी शेअर करते शेवयाच्या उपम्याची रेसिपी. सगळ्यात आधी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल छान असं गरम होऊ दिलं. गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, थोडासा कढीपत्ता आणि मिरची. एक हिरवी मिरची मी वापरलेली आहे कारण अनाया बऱ्यापैकी तिखट खाते. तुमचं बाळ जर तिखट खात नसेल तर तुम्ही मिरची स्किप करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची टाकलेली आहे. गाजर छान ग्रेड करून घेतलं होतं ते यामध्ये टाकलं. थोडीशी हळद टाकली, पाणी टाकलं आणि मीठ टाकलं. हे सगळं छान मिक्स केलं. पाण्याला छान अशी उकळी येऊ दिली. त्यानंतर आपल्या घरात बनतात त्या पांढऱ्या शेवळ्या मी यामध्ये टाकलेल्या आहे. सगळं छान मिक्स करून घेतलं आणि झाकून याला 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं. शेवळ्या मस्त शिजतात. उघडून बघितलं, बघा आपल्या शेवळ्या रेडी झालेल्या आहेत. वरण मस्त थोडीशी कोथिंबीर टाकली आणि अशा गरमागरम शेवळ्या आज मी अनायाला स्नॅक्समध्ये दिल्या होत्या. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही तुमच्या बाळासाठी सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीजसाठी मला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.